नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चर्समध्ये आपण मोमेंट्स, स्क्यूनेस अँड कुर्टॉसिस याबद्दल माहिती घेतलेली आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण डेटाच्या ज्या 4 टेंडन्सीज असतात त्या चारही टेंडन्सीची आपण माहिती करून घेतलेली आहे. त्यापैकी सेंट्रल टेंडन्सी, त्यानंतर डिस्पर्शन, त्यानंतर स्क्यूनेस आणि कुर्टॉसिस. एखादा डेटा डिस्क्राईब करण्यासाठी ज्या 4 गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या चारही गोष्टींचा अभ्यास आत्तापर्यंत आपण केलेला आहे. आता आपल्या सिलेबसमधला पेपर 1 जो आहे त्या पेपर 1 मधला शेवटचा टॉपिक जो आहे तो आपण अभ्यासणार आहोत. तो टॉपिक कोरिलेशन आणि रिग्रेशन, कोरिलेशन अँड रिग्रेशन असा तो टॉपिक आहे. तर त्यामधलं पहिल्यांदा आपण कोरिलेशन याबद्दल माहिती घेऊया. आतापर्यंत आपण असं पाहिलं होतं की ज्यावेळेला आपण अरिथमेटिक मीन काढतोय, मीडियन काढतोय, मोड काढतोय किंवा एखादं क्वार्टाइल डेव्हिएशन काढतोय, स्टँडर्ड डेव्हिएशन काढतोय, म्हणजे कोणत्याही प्रकारचं मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी काढतोय किंवा मेजर ऑफ डिस्पर्शन काढतोय किंवा स्क्यूनेस काढतोय एखाद्या डिस्ट्रीब्युशनचा किंवा कुर्टॉसिस काढतोय, तर हे ज्यावेळेला आपण करत असतो एखाद्या डिस्ट्रीब्युशनसाठी तर त्या डिस्ट्रीब्युशनमधलं जे व्हेरिएबल असतं ते व्हेरिएबल तिथं एकच कुठलं तरी व्हेरिएबल असतं. म्हणजे हाईटवरचा डेटा असेल आणि त्याच्यावरचा आपण या सगळ्या चारही गोष्टी मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी, मेजर ऑफ डिस्पर्शन, मेजर ऑफ स्क्यूनेस अँड मेजर ऑफ कुर्टॉसिस आपण काढतोय असं आपण बघितलेलं आहे. मग तो डेटा तुमचा इंडिव्हिज्युअल सिरीज ऑफ ऑब्झर्वेशन असेल किंवा डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असेल किंवा ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन अशा स्वरूपातला असेल, पण डेटा हा एकाच व्हेरिएबलवरचा कुठल्या तरी असतो आणि मग त्याच्यासाठी आपण ह्या 4 गोष्टी काढत असतो. हे आत्तापर्यंत आपण बघितले. पण कधी कधी काय होतं, आपल्याकडं 2 व्हेरिएबलचा डेटा एका वेळेला असतो आणि आपल्याला असं तिथं सिच्युएशन येते की हे दोन्ही व्हेरिएबल एकमेकांशी काहीतरी इंटर रिलेटेड आहेत. मग असं असताना आपला इंटरेस्ट त्यामध्ये असा निर्माण होतो की मग ह्यामध्ये जे काय रिलेशनशिप आहे ती रिलेशनशिप काय आहे ते आपण फाइंड केली पाहिजे किंवा आपण ती फाइंड करण्यासाठी उत्सुक असतो. मग ही ज्या वेळा आपण इंटर रिलेशनशिप फाइंड करायला जातो तर आपल्याला माहिती आहे की ज्या वेळा रिलेशनशिपबद्दल आपण बोलतो तर देर आर 2 व्हेरिएबल्स आर देअर विच कॅन सेट टू बी इंटर रिलेटेड. म्हणजे आपण ज्या वेळा रिलेशन किंवा इंटर रिलेशन याबद्दल बोलत असतो त्यावेळा तिथं 2 गोष्टी अस्तित्वात असतात. म्हणजे देर आर 2 व्हेरिएबल्स इन पिक्चर. मग ज्या वेळा असा तुमच्याकडं 2 व्हेरिएबलवरचा डेटा असतो, इफ यू हॅव अ सेट ऑफ ऑब्झर्वेशन्स ऑन 2 कॅरेक्टर्स ऑफ एव्हरी युनिट इन द सॅम्पल ग्रुप इज नोन ॲज अ बायव्हेरिएट डेटा. म्हणजे तुमच्याकडं काय तर अशा सेट ऑफ ऑब्झर्वेशन्स आहेत 2 कॅरेक्टरवरचा की त्यातला प्रत्येक युनिट सॅम्पल ग्रुपमधला त्याला आपण काय म्हणतो, बायव्हेरिएट डेटा असं म्हणतो. म्हणजे हाईटचा डेटा आहे तुमच्याकडे, हाईट नावाचं व्हेरिएबल आहे आणि वेट नावाचं व्हेरिएबल आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचा आपण डेटा गोळा केला हाईटवरचा आणि वेटवरचा. म्हणजे सॅम्पलमधल्या प्रत्येक युनिटचा डेटा आपण 2 कॅरेक्टरवरचा जर गोळा केला तर तो डेटा जो तयार होतो त्याला आपण बायव्हेरिएट डेटा म्हणतो. म्हणजे विद्यार्थी असतील आपल्या क्लासमध्ये 50 समजा, तर पहिल्या विद्यार्थ्याची हाईट आणि वेट, दुसऱ्या विद्यार्थ्याची हाईट आणि वेट, तिसऱ्या विद्यार्थ्याची हाईट आणि वेट, अशा पद्धतीने जर आपण डेटा गोळा केला तर त्याला म्हणायचं बायव्हेरिएट डेटा. तुमचं सॅम्पलिंग युनिट एकच, म्हणजे विद्यार्थी एकच, पण त्या एकाच विद्यार्थ्यावरची आपण 2 ऑब्झर्वेशन घेतली. एक ऑब्झर्वेशन अकॉर्डिंग टू एक्स कॅरेक्टर आणि दुसरं ऑब्झर्वेशन अकॉर्डिंग टू वाय कॅरेक्टर. म्हणजे एक ऑब्झर्वेशन अकॉर्डिंग टू हाईट, दुसरं ऑब्झर्वेशन अकॉर्डिंग टू वेट. सॅम्पलिंग युनिट तुमचा एकच.
ओके, म्हणजे अशा पद्धतीचा डेटा असेल तर आपण त्याला बायव्हेरिएट डेटा म्हणणार. ओके, म्हणजेच प्राइस अँड डिमांड ऑफ कमॉडिटी. एखादी पर्टिक्युलर कमॉडिटी आहे, वस्तू आहे, त्याची प्राइस काय आहे आणि त्याची डिमांड काय आहे. म्हणजे एकाच वस्तूवर तुम्ही दोन ऑब्झर्वेशन घेतली अकॉर्डिंग टू टू डिफरंट कॅरेक्टर्स. सो दॅट डेटा इज अ बायव्हेरिएट डेटा. नाहीतर तुम्ही म्हणाल मी माझं वेट घेतो आणि दुसऱ्याच कोणाची हाईट घेतो, असं चालणार नाही. तर एकाच सॅम्पलिंग युनिटवरची दोन ऑब्झर्वेशन अकॉर्डिंग टू फर्स्ट कॅरेक्टर आणि अकॉर्डिंग टू सेकंड कॅरेक्टर, एकाच सॅम्पलिंग युनिटवरची दोन ऑब्झर्वेशन्स असतील तर आणि तरच आपण त्या डेटाला काय म्हणणार आहेत, बायव्हेरिएट डेटा म्हणणार आहोत. हाईट ऑफ फादर अँड अडल्ट सन फॉर ए नंबर ऑफ फॅमिलीज. मंथली इन्कम अँड एक्सपेंडिचर ऑफ सेव्हरल फॅमिलीज. म्हणजे एका फॅमिलीचा मंथली इन्कम आणि त्याच फॅमिलीचा मंथली एक्सपेंडिचर, अशा वेगवेगळ्या फॅमिलीजच्या मंथली इन्कम आणि एक्सपेंडिचर तुम्ही गृहीत धरला तर तुमचा तो डेटा जो असेल तो काय असेल, बायव्हेरिएट डेटा असेल. तर आता ज्यावेळा असा बायव्हेरिएट डेटा येतो त्यावेळा बायव्हेरिएट डेटामध्ये मग आपण काहीतरी इंटर रिलेशनशिप शोधण्याचा प्रयत्न करतो. सो इट इज द कोरिलेशन बिटवीन टू व्हेरिएबल्स. कोरिलेशन म्हणजे काय, तर इट इज द को रिलेशन, दोघांमधलं रिलेशन, को रिलेशन बिटवीन टू व्हेरिएबल्स. इट इज ऑफन यूज्ड as a descriptive measure of relationship between two variables, that is how they go together or co-vary. एका वेळा दोघांमध्ये काही बदल होतोय का किंवा एका वेळा दोघांमध्ये काही व्हेरिएशन येते का हे सांगणारं जे किंवा ही रिलेशनशिप सांगणारं जे डिस्क्रिप्टिव्ह मेजर आहे दॅट इज नथिंग बट द कोरिलेशन. थस फॉर बायव्हेरिएट डेटा इज गिवन on two variables x and y, the correlation means the study of interrelationship between two variables x and y, which measures the strength, that is degree and direction of their relationship. In general, we say that two variables are correlated when change in one variable or change in the value of one variable cause the change in the value of corresponding value of other variable. म्हणजे ज्यावेळा आपण कोरिलेशन सांगतो त्यावेळा आपण इन जनरल कधी कोरिलेशन आहे असं म्हणू शकतो किंवा दोन व्हेरिएबल कोरिलेटेड आहेत असं आपण कधी म्हणू शकतो जेव्हा एका व्हेरिएबलच्या व्हॅल्यूमध्ये काहीतरी चेंज झाला, मग तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही असेल, इन्क्रीज डिक्रीज काही असेल, फक्त चेंज काही झाला एका व्हेरिएबलच्या व्हॅल्यूमध्ये तर दुसऱ्या किंवा तो चेंज तुमच्या दुसऱ्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूवरती अफेक्ट करतोय असं असेल तर आपण काय म्हणणार, देर इज अ कोरिलेशन बिटवीन टू व्हेरिएबल्स ऑर टू व्हेरिएबल्स आर कोरिलेटेड. दिस इज द कन्सेप्ट बिहाइंड कोरिलेशन. म्हणजे एका व्हेरिएबलच्या व्हॅल्यूमध्ये ज्या वेळेला चेंज होतो त्यावेळेला तो चेंज दुसऱ्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूवरती किंवा दुसऱ्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूवरती अफेक्ट करतो आणि दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यूसुद्धा चेंज होते असं ज्या वेळेला असतं त्यावेळेला आपण म्हणतो की देर इज अ कोरिलेशन ऑर इंटर रिलेशन बिटवीन दीज टू व्हेरिएबल्स. आता हा चेंज कोणत्या प्रकारचा आहे त्याच्यावरनं तुमचे त्या कोरिलेशनचे टाइप्स ठरतात. म्हणजे पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे का निगेटिव्ह कोरिलेशन आहे, त्या कोरिलेशनची डिरेक्शन त्याच्यावरनं तुम्हाला त्याचे कोरिलेशनचे दोन टाईप पडलेले दिसतात. तर त्यामध्ये ते जे दोन टाईप आहेत ते कोणते आहेत, तर एक पॉझिटिव्ह कोरिलेशन आणि दुसरं निगेटिव्ह कोरिलेशन. आता जेव्हा एखाद्या व्हेरिएबल मध्ये काही इन्क्रीज झाला तर दुसरा व्हेरिएबल सुद्धा इन्क्रीजच होत असेल आणि एखाद्या व्हेरिएबलमध्ये काही डिक्रीज झाला तर दुसरा व्हेरिएबल सुद्धा डिक्रीजच होत असेल त्यावेळेला आपण काय म्हणतो, देयर इज अ पॉझिटिव्ह कोरिलेशन. याचाच अर्थ बोथ दी व्हेरिएबल्स
डेव्हिएट इन द सेम डिरेक्शन, एका दिशेने दोघांची वाटचाल, दोन्ही व्हेरिएबलची वाटचाल होते. म्हणजे एकामध्ये काही वाढ झाली तर दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये पण वाढ होते, आणि एका व्हेरिएबलमध्ये काही घट झाली तर दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये पण काहीतरी घट होते. असं ज्या वेळेला तुम्हाला लक्षात येतं किंवा दिसून येतं किंवा असतं, त्यावेळेला आपण म्हणतो की बोथ दी व्हेरिएबल्स आर डेव्हिएटिंग इन द सेम डिरेक्शन, एका दिशेने त्यांची वाटचाल चालू आहे, आयदर इन्क्रीमेंट ऑर डिक्रीमेंटच्या बाबतीमध्ये. त्यामुळं तिथं आपण पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे असं आपण म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल हाईट आणि वेट, म्हणजे तुमची हाईट ज्या पद्धतीने वाढत जाते त्या पद्धतीनं वेटसुद्धा तुमचं वाढत जातं. तुम्ही लहानपणापासून जसं जसं तुमची हाईट वाढेल तसं तशी वेटसुद्धा तुमचं वाढत जातं. दिस इज द एक्झाम्पल ऑफ पॉझिटिव्ह कोरिलेशन. नेक्स्ट, इन्कम अँड एक्सपेंडिचर इज ऑल्सो अनदर एक्झाम्पल ऑफ पॉझिटिव्ह कोरिलेशन. म्हणजे तुमचा इन्कम वाढला की तुम्ही त्या पद्धतीनंच त्या प्रमाणातच काय करता, एक्सपेंडिचर करत असता. सो इन्कम अँड एक्सपेंडिचर आर पॉझिटिव्हली कोरिलेटेड. आता तुमचे जे फिजिक्समध्ये ज्या ज्या क्वांटिटीजमध्ये डायरेक्टली प्रपोर्शनल आपण ज्याला म्हणतो, ज्या क्वांटिटीज एकमेकांना डायरेक्टली प्रपोर्शनमध्ये असतात, त्या सगळ्या क्वांटिटीजमध्ये पॉझिटिव्ह कोरिलेशन तुम्हाला आढळेल जर तुम्ही बघितलं तर. म्हणजे अशा पद्धतीनं पॉझिटिव्ह कोरिलेशन आपण दोन व्हेरिएबलमध्ये आहे असं म्हणणार. याच्या उलट निगेटिव्ह कोरिलेशन आहे असं आपण कधी म्हणू शकतो, तर जेव्हा एखाद्या व्हेरिएबलमध्ये इन्क्रीज झाला, एखाद्या व्हेरिएबलमध्ये इन्क्रीमेंट झाली, तर त्याच वेळेला दुसरा जो व्हेरिएबल आहे त्यामध्ये डिक्रीमेंट होत असेल, दुसरा व्हेरिएबल डिक्रीज होत असेल, किंवा पहिल्या व्हेरिएबलमध्ये काही डिक्रीज झाला किंवा डिक्रीमेंट झाली तर दुसरा व्हेरिएबलमध्ये इन्क्रीमेंट होत असेल, अशी जिथं सिच्युएशन असते तेव्हा ते दोन व्हेरिएबल हे निगेटिव्हली कोरिलेटेड आहेत असं आपण म्हणू शकतो. दीज टू व्हेरिएबल्स आर निगेटिव्हली कोरिलेटेड असं आपण म्हणणार. म्हणजे बोथ दी व्हेरिएबल्स आर डेव्हिएटिंग इन द अपोजिट डिरेक्शन. दोन जे व्हेरिएबल आहेत ज्यांच्यामधलं आपल्याला कोरिलेशन काढतोय आपण, इंटररिलेशन चेक करतोय, तर ते दोन्ही व्हेरिएबल एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जर समजा डेव्हिएट होत असतील, that is these two variables are deviating in the opposite direction, then and then only we can say that there is a negative correlation between these two variables, or these two variables are negatively correlated असं आपण तिथं म्हणणार आहे. म्हणजे एका व्हेरिएबलमध्ये वाढ झाल्यानंतर त्याच वेळेला दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये काहीतरी घट होत असेल, किंवा पहिल्या व्हेरिएबलमध्ये काही घट झाली तर दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये वाढ होत असेल, म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध गोष्टी त्या दोन व्हेरिएबलमध्ये घडत असतील, तर आपण त्याला काय म्हणणार, देयर इज अ निगेटिव्ह कोरिलेशन. मग सप्लाय अँड प्राईस, म्हणजे तुमचा सप्लाय जर एखाद्या कमॉडिटीचा कमी झाला तर त्याची प्राईस आपोआप वाढत असते, हे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे जेव्हा आपल्याला माहिती आहे की बाजारामध्ये कांद्याचा सप्लाय समजा कमी झाला तर त्यावेळेला कांद्याची प्राईस काय होते, वाढते. म्हणजे बाजारातली आवक घटली एखाद्या भाजीपाल्याची तर त्या भाजीचे दर वाढतात. म्हणजे काय होतं, दर घटणे म्हणजे आवक घटली तर दर काय होतोय, वाढतोय. म्हणजे अपोजिट डिरेक्शनमध्ये डेव्हिएट होतात ते दोन व्हेरिएबल. आणि आवक वाढली की दर आपोआप काय होत आहेत, पडतात. म्हणजे इथं सुद्धा काय होतं, तुमचे दोन्ही व्हेरिएबल विरुद्ध दिशेने डेव्हिएट होत आहेत. त्यामुळे तिथं निगेटिव्ह कोरिलेशन आहे असं आपण म्हणू शकतो. व्हॉल्यूम अँड प्रेशर ऑफ ए परफेक्ट गॅस. एखादा आपले जेवढे परफेक्ट गॅस आहेत, फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये आपण त्यांना म्हणतो, तर त्याचं व्हॉल्यूम आणि प्रेशर हे काय निगेटिव्ह कोरिलेशन असतं त्यामध्ये. जे both these variable deviate in the opposite direction, because if we increase the pressure on any ideal gas, its volume gets reduced. प्रेशर वाढवलं की त्याचं व्हॉल्यूम काय होतंय, कमी होतंय. त्यामुळं
याचा अर्थ काय, तर ते दोन्ही व्हेरिएबल एकमेकांच्या विरुद्ध दिशेने डेव्हिएट होत आहेत. त्यामुळं त्यांना आपण असं म्हणू शकतो की देयर इज अ निगेटिव्ह कोरिलेशन बिटवीन टू व्हेरिएबल्स. तसंच तुमच्या फिजिक्स किंवा केमिस्ट्रीमध्ये ज्या ज्या क्वांटिटीज किंवा जे जे व्हेरिएबल्स इनव्हर्सली प्रपोर्शनल असतात एकमेकांना, ते सगळे क्वांटिटीज किंवा व्हेरिएबल्स हे निगेटिव्हली कोरिलेटेड असतात. सो त्यांच्यामध्ये जे कोरिलेशन असतं ते निगेटिव्ह कोरिलेशन असतं असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर तिसरा जो टाईप आहे, महत्त्वाचे हे दोनच टाईप असतात, परंतु याच्या व्यतिरिक्त तिसरा जो टाईप आहे कोरिलेशनचा तो म्हणजे झिरो ऑर नो कोरिलेशन. त्याला अनकोरिलेटेड व्हेरिएबल असं म्हणतात. झिरो कोरिलेशन म्हणजे समजा एका व्हेरिएबलच्या व्हॅल्यूमध्ये काहीतरी चेंज झाला तर त्या चेंजचा परिणाम दुसऱ्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूवर कुठल्याच प्रकारानं होत नाही. दुसरी व्हेरिएबलची व्हॅल्यू जर समजा कॉन्स्टंटच राहत असेल तर आपण काय म्हणू शकतो, देयर इज अ नो कोरिलेशन or zero correlation between two variables. If the value of one variable increases or decreases, the value of other variable remains constant on the average, then we say that there is zero or no correlation and the variables are said to be uncorrelated. त्या व्हेरिएबल्सला आपण काय म्हणणार आहोत, अनकोरिलेटेड व्हेरिएबल्स असं म्हणणार आहोत. ओके, म्हणजे देयर इज अ नो कोरिलेशन. हे असे बरेचसे एक्झाम्पल आहेत. म्हणजे समजा मुंबईमध्ये पडणारा पाऊस आणि अमेरिकेतील भाज्यांचे दर किंवा अमेरिकेतला स्टॉक मार्केट ह्यांचा काहीही परस्पराशी संबंध नसतो. किंवा एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेत पडलेले मार्क्स आणि शेअर मार्केटमधली एखाद्या स्टॉकची प्राईस ह्याचा एकमेकांशी काहीही संबंध नसतो. म्हणजे कोणाचा कोणावर काही परिणाम होत नाही. एकामध्ये इन्क्रीमेंट झाली किंवा डिक्रीमेंट झाली तरी दुसरा कॉन्स्टंटच राहतो किंवा तो त्याच्या पद्धतीनं बिहेव करतो रँडमली. सो आपण मग त्या दोन व्हेरिएबलमध्ये, त्या प्रकारच्या दोन व्हेरिएबलमध्ये आपण काय म्हणणार आहोत, देयर इज अ नो कोरिलेशन ऑर झिरो कोरिलेशन आहे असं आपण म्हणणार आहोत. सो दीज वेअर दी टाईप्स ऑफ अ कोरिलेशन. हे कोरिलेशनचे टाईप आहेत. आता हे कोरिलेशनचे टाईप असताना मग दोन व्हेरिएबलमधलं कोरिलेशन हे कोणत्या प्रकारचं आहे, त्याचा अभ्यास कसा करायचा, कसं सांगणार आपण की हे दोन व्हेरिएबलमध्ये जे कोरिलेशन आहे ते या प्रकारचं आहे किंवा ते व्हेरिएबल कोरिलेटेड आहेत, हे असं आपण कधी म्हणणार, हे आपल्याला बघायचं आहे. दॅट आर दी मेथड्स ऑफ स्टडींग कोरिलेशन. कुठल्या प्रकाराने, कुठल्या पद्धतीने आपण ते कोरिलेशन अभ्यासू शकतो, त्याच्या मेथड्स कोणकोणत्या आहेत ते आपण बघणार आहोत. मुख्यत्वे करून दोन मेथड्स आहेत कोरिलेशन सांगण्याच्या किंवा कोरिलेशन अभ्यासण्याच्या किंवा कोरिलेशन काढण्याच्या. एक म्हणजे ग्राफिकल मेथड आहे आणि दुसरी मॅथमॅटिकल मेथड आहे. मुख्य दोन मेथड, एक ग्राफिकल दुसरी मॅथमॅटिकल. इथं ट्री डायग्राममध्ये मी दाखवलं आहे बघा. ग्राफिकल मेथडमध्ये आपण काय करतो, स्कॅटर डायग्राम काढतो आणि स्कॅटर डायग्रामवरून तुमच्या दोन व्हेरिएबलमधलं कोरिलेशन काय आहे ते सांगू शकतो, त्याची डिग्री आणि डिरेक्शन हे ग्राफिकली काय करू शकतो, सांगू शकतो स्कॅटर डायग्रामवरून. सो स्कॅटर डायग्राम इज द मेथड, ग्राफिकल मेथड ऑफ स्टडींग ऑर फाइंडिंग द कोरिलेशन. दुसरी जी मेथड आहे मॅथमॅटिकल मेथड. आता त्या मॅथमॅटिकल मेथडमध्ये परत दोन मेथड आहेत. एक म्हणजे कार्ल पियर्सन्स कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन आणि दुसरा स्पियरमन्स रँक कोरिलेशन कोइफिशियंट. म्हणजे कार्ल पियर्सन्स कोइफिशियंट आणि स्पियरमन्स रँक कोरिलेशन कोइफिशियंट अशा दोन मेथडनी आपण काय करू शकतो, मॅथमॅटिकली कोरिलेशन सांगू शकतो. आता ह्या दोन मेथडमध्ये असा फरक आहे, कार्ल पियर्सनची कोइफिशियंटची मेथड कधी वापरायची आणि स्पियरमनची मेथड कधी वापरायची, तर ज्या वेळेला तुमचा डेटा क्वांटिटेटिव्ह असतो, म्हणजे युनिट्स ऑफ मेजरमेंटमध्ये तुमचा डेटा मोजला जाऊ शकतो, अशा पद्धतीचा डेटा असतो, त्यावेळेला तुमची कार्ल पियर्सन कोइफिशियंटची मेथड वापरली जाते. म्हणजे कार्ल पियर्सन्स कोरिलेशन कोइफिशियंट आपण त्या सिच्युएशनमध्ये काढतो. स्पियरमनचा रँक कोरिलेशन कोइफिशियंट कधी वापरायचा, तर ज्या वेळेला डेटा तुमचा क्वांटिटेटिव्हमध्ये नसतो, क्वालिटेटिव्हमध्ये असतो, म्हणजे क्वालिटेटिव्ह कॅरेक्टर्सवरती असतो,
तुमचे एक्स आणि वाय असे दोन जे कॅरेक्टर असतात ते क्वालिटेटिव्ह कॅरेक्टर असतात आणि त्यातल्या फक्त तुम्हाला रँक्स माहीत असतात. प्रत्येक इंडिव्हिज्युअलची अकॉर्डिंग टू एक्स कॅरेक्टर काय रँक आहे आणि अकॉर्डिंग टू वाय कॅरेक्टर काय रँक आहे असं रँकिंग तुमच्याकडे असतं. त्यावेळेला तुम्ही स्पियरमनचा रँक कोरिलेशन कोइफिशियंट काढता. म्हणजे डेटा तुमचा क्वांटिटेटिव्ह नसेल त्यावेळेला स्पियरमनचा रँक कोरिलेशन कोइफिशियंट आपण काढतो आपण. अशा पद्धतीने काय करतो आपण दोन्ही मेथडनी ग्राफिकल आणि मॅथमॅटिकल मेथडनी कोरिलेशन सांगू शकतो. आता त्यापैकी आपण आज ग्राफिकल मेथड म्हणजे स्कॅटर डायग्रॅम म्हणजे काय, त्या स्कॅटर डायग्रॅम वरून कशा पद्धतीनं कोरिलेशन सांगितलं जाऊ शकतं हे आपण बघणार आहोत. आता स्कॅटर डायग्रॅम ही जी असते ते स्कॅटर डायग्रॅम इज द सिम्पलेस्ट मेथड ऑफ स्टडिंग द नेचर ऑफ कोरिलेशन बिटवीन टू व्हेरिएबल्स. अत्यंत सोपी पद्धत आहे. बाय व्हिज्युअल इफेक्ट और बाय ओनली with some visualization you can understand the correlation between two variables. So scatter diagram is a diagrammatic representation of bivariate data. To draw scatter diagram, consider two coordinate axes, one for the variable x and another for the variable y, and the each pair xi and yi of the values of variable x and y are plotted as point on graph paper. The whole set of points taken together called as a scatter diagram. It shows how far the points are distributed, that is scattered. It is also known as a dot diagram for the bivariate data. म्हणजे ज्या वेळा तुमच्याकडे बायव्हेरिएट डेटा असतो त्या बायव्हेरिएट डेटाचं तुम्हाला डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन करायचं असेल तर तुम्ही स्कॅटर डायग्राम वापरता. हे आपण बघितलं पहिल्यांदाच रिप्रेझेंटेशन ऑफ डेटामध्ये पहिल्या टॉपिकमध्ये. तर बायव्हेरिएट डेटा असेल त्याचं रिप्रेझेंटेशन करण्यासाठी तुम्ही स्कॅटर डायग्राम वापरता. आणि ती स्कॅटर डायग्राम म्हणजे काय तर तुम्ही तुमच्या एक्स अँड वाय ह्या व्हेरिएबलवरच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज तुम्ही अलॉंग एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस घेऊन पॉईंट प्लॉट करता आणि ते पॉईंट प्लॉट केल्यानंतरची जी डायग्राम तुम्हाला मिळते the set of points taken together is called as a scatter diagram. अशा पद्धतीने आपण स्कॅटर डायग्राम काढतो. नाउ यूज ऑफ स्कॅटर डायग्राम टू मेजर कोरिलेशन. कशा पद्धतीनं स्कॅटर डायग्रामचा यूज होतो तुम्हाला कोरिलेशन काढण्यासाठी. तर स्कॅटर डायग्राम गिव्स यू there should be a YOU, there is only U is written there. Scatter diagram gives you a visual idea whether the variables are correlated or not. The way in which the points are scattered indicates the general tendency of the variables. Therefore scatter diagram gives fairly good idea about the direction of the relationship, though the path of points and degree of correlation through the closeness of points to the some line. म्हणजे तुमच्या डेटामधलं कोरिलेशन कोणत्या प्रकारचं आहे त्याची डिरेक्शन कोणती आहे आणि त्याचा क्लोजनेस त्या पॉईंटचा क्लोजनेसवरून त्याची डिग्री ही आपण ठरवू शकतो. म्हणजे तुमचे ते पॉईंट्स कशा पद्धतीनं स्कॅटर्ड झालेले आहेत त्याच्यावरून एक तुम्हाला जनरल टेंडन्सी त्या दोन व्हेरिएबलमधल्या कोरिलेशनबद्दल तुम्हाला कळू शकते स्कॅटर डायग्रॅमवरून. आता काही खाली स्कॅटर डायग्रॅम मी दिलेले आहेत तर तुम्ही तुमचा जो डेटा आहे त्या डेटाची तुम्ही स्कॅटर डायग्रॅम जर काढली तर ती स्कॅटर डायग्रॅम कोणतं कोरिलेशन सांगते किंवा त्या दोन व्हेरिएबलमध्ये कोणतं कोरिलेशन आहे असं तुम्ही म्हणणार. तर तुमची जी स्कॅटर डायग्रॅम आहे ती स्कॅटर डायग्रॅम इथं काढलेल्या काही स्टँडर्ड स्कॅटर डायग्रॅमपैकी कोणत्या डायग्रॅमशी मॅच होते त्या पद्धतीचं कोरिलेशन तुमच्या त्या डेटा सेटमध्ये आहे असं आपण म्हणणार आहोत. आता इथं पहिलं बघा फिगर 1 मध्ये तर जर तुमचे सगळे पॉईंट्स हे काय असतील अपवर्ड डिरेक्शनमध्ये असतील आणि एका स्ट्रेट लाईनवरती असतील फ्रॉम लेफ्ट बॉटम टू राईट टॉप अशा पद्धतीने एका स्ट्रेट लाईनमध्ये तुमचे सगळे पॉईंट असतील इन इन्क्रीजिंग डिरेक्शनमध्ये तर आपण म्हणणार देयर इज अ परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन बिटवीन टू व्हेरिएबल्स एक्स अँड वाय.
या उलट ज्या वेळा तुमचे सगळे पॉईंट्स एका रेषेत आहेत परंतु त्यांची डिरेक्शन जी आहे ती डाऊनवर्ड आहे, फ्रॉम लेफ्ट टॉप टू राईट बॉटम, डाव्या हाताच्या टॉप पासून उजव्या हाताच्या बॉटमला एक्स ॲक्सिस पर्यंत तुमचे कसे डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये सगळे पॉईंट जर काय असतील एका रेषेत असतील तर आपण काय म्हणू शकतो, देयर इज अ परफेक्ट निगेटिव्ह कोरिलेशन बिटवीन द टू व्हेरिएबल्स एक्स अँड वाय. अशा पद्धतीने तुम्ही काय करणार, परफेक्ट कोरिलेशन सांगणार, आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. तसंच फिगर 3 आणि 4 तुम्ही बघितलं तर आता एक इमॅजिनरी लाईन जी होती त्या इमॅजिनरी लाईनपासून थोडेसे हे पॉईंट काय आहेत खालीवर झालेले आहेत, म्हणजे एका स्ट्रेट लाईनवरती न असता ते पॉईंट्स थोडे खालीवर आहेत त्या इमॅजिनरी स्ट्रेट लाईनपासून, आणि त्यांची डिरेक्शन जी आहे फिगर 3 मध्ये ती इन्क्रीजिंगच आहे, फक्त त्या इमॅजिनरी लाईनपासून थोडे पॉईंट भटकलेले आहेत, खालीवरती आलेले आहेत. त्यामुळं अशा प्रकारचं कोरिलेशन किंवा अशा प्रकारची स्कॅटर डायग्राम जिथं आपल्याला पाहायला मिळते ती स्कॅटर डायग्राम आपण काय म्हणणार, देयर इज अ हाय डिग्री पॉझिटिव्ह कोरिलेशन. याचा अर्थ काय आहे, ते सगळे पॉईंट इन्क्रीजिंग अपवर्ड डिरेक्शनमध्ये आहेत, फ्रॉम लेफ्ट बॉटम टू राईट टॉप, परंतु दे आर इन ए नॅरो स्ट्रीप, एका नॅरो स्ट्रीपमध्ये आहे, इन्स्टेड ऑफ लाईंग ऑन दी स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईनवरती असण्याच्या ऐवजी एका नॅरो स्ट्रीपमधून काय होत आहेत ते पॉईंट इन्क्रीजिंग डिरेक्शनमध्ये दिसत आहेत आपल्याला. सो देर इज अ हाय डिग्री अँड पॉझिटिव्ह कोरिलेशन असं आपण म्हणणार. तसंच सेम सिच्युएशन परंतु डिरेक्शन डाऊनवर्ड तुमची असेल, म्हणजे एका नॅरो स्ट्रीपमध्ये सगळे पॉईंट आहेत, स्ट्रेट लाईनवरती नाहीत परंतु एका नॅरो स्ट्रीपमध्ये सगळे पॉईंट आहेत आणि त्यांची डिरेक्शन डाऊनवर्ड आहे, फ्रॉम लेफ्ट टॉप टू राईट बॉटमपर्यंत, त्यावेळेला आपण म्हणणार देर इज अ हाय डिग्री निगेटिव्ह कोरिलेशन. निगेटिव्ह फॉर all the points shows the declining tendency from left top to right bottom. Since there is a declining tendency, there is a negative correlation, and all the points lie in a narrow strip instead of lying on a straight line, so there is a high degree correlation. So there is a high degree and negative correlation for figure number 3. म्हणजे ह्या फिगर सारखी जर तुमची एखादी स्कॅटर डायग्राम आली तर तुम्ही असं म्हणणार की देयर इज अ हाय डिग्री निगेटिव्ह कोरिलेशन. आता ही डिग्री जसं जसं तुमची त्या इमॅजिनरी लाईनपासून पॉईंट लांब अंतरावरती जायला चालू होतात तशी तशी तुमच्या कोरिलेशनची डिग्री कमी होत जाते. सगळेच्या सगळे पॉईंट एका स्ट्रेट लाईनवरती असतील तर देयर इज अ परफेक्ट कोरिलेशन. मग ते आयदर पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल ते डिरेक्शनवरून ठरतं, इन्क्रीजिंग अपवर्ड डिरेक्शन और डाऊनवर्ड डिरेक्शन, त्याच्यावरनं पॉझिटिव्ह और निगेटिव्ह ठरतं. परंतु सगळे पॉईंट एका स्ट्रेट लाईनवरती लाय होतात की नाही ह्याच्यावरनं त्याची डिग्री ठरत असते. सगळे पॉईंट स्ट्रेट लाईनवरती असतील तर देर इज अ परफेक्ट कोरिलेशन. पॉईंट थोडे त्या इमॅजिनरी स्ट्रेट लाईनपासून थोडेसे बाजूला असतील तर पण एका नॅरो स्ट्रीपमध्ये असतील तर देर इज अ हाय डिग्री कोरिलेशन, आयदर पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. आणि ही जर नॅरो स्ट्रीप जरा वाईड झाली म्हणजे त्या इमॅजिनरी स्ट्रेट लाईनपासून पॉईंट तुमचे जरा लांब अंतरावर लाय व्हायला लागले आणि त्याची डिरेक्शन जर अपवर्ड असेल तर देर इज अ लो डिग्री पॉझिटिव्ह कोरिलेशन बिटवीन टू व्हेरिएबल्स असं म्हणणार, ॲज शोन इन फिगर 5. फिगर 5 मध्ये दाखवल्याप्रमाणे. तसंच फिगर 6 मध्ये दाखवल्याप्रमाणे तुमचे सगळे पॉईंट त्या इमॅजिनरी स्ट्रेट लाईन पासून जरा वाईड अंतरावरती लांब अंतरावरती आहेत आणि एका वाईड स्ट्रीपमध्ये ते सगळे लाय होत आहेत इन द डाऊनवर्ड डिरेक्शन. So there is a low degree and negative correlation between given two variables x and y as shown in figure number 6. And last scatter diagram, standard scatter diagram shown in figure 7, that is all the points do not exhibit any kind of a pattern. All the points lie randomly in the scatter diagram. So in this case we can say that there is a no correlation or zero correlation between the two variables असं आपण ते म्हणू शकतो. त्या दोन्ही व्हेरिएबलमध्ये कोणत्याच प्रकारचं
कोरिलेशन नाही आहे, अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. सो in this way we have seen how the scatter diagram is useful for studying the correlation. How can we say degree and direction of the correlation from the use of scatter diagram. So in this way scatter diagram are useful for study of correlation. Now when we go for the मॅथमॅटिकल मेथड, आपण ज्यावेळा मॅथमॅटिकल मेथड वरून कोरिलेशन सांगायला जातो त्यावेळा आपल्याला तिथं कोव्हेरियन्स नावाची एक टर्म फार गरजेची असते. when there is a study of correlation between two variables in the same sense of study of joint variation of the two variables which may be termed as a covariation. दोन व्हेरिएबल मधलं कोरिलेशन फाइंड करणं म्हणजेच दोन व्हेरिएबल मधलं कोव्हेरिएशन फाइंड करणं, म्हणजे एका वेळेला त्या दोघांमध्ये काय बदल होतोय, काय चेंज होतोय, दॅट इज मेजर्ड बाय द कोव्हेरिएशन. सो in order to find degree of correlation we need to measure this degree of covariation and such measure is provided by covariance. अशा पद्धतीचं जे कोव्हेरिएशन असतं, एका वेळेला दोन्ही व्हेरिएबलमध्ये काय बदल होतोय एकमेकांच्या मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी पासून, तर तो जो चेंज आहे किंवा त्याची डिग्री चेक करण्याचं जे मेजर आहे त्या मेजर कोव्हेरियन्स या मेजरनी सांगितलं जातं. आणि इट इज डिफाइंड ॲज द कोव्हेरियन्स इज डिफाइंड ॲज द मीन ऑफ द प्रॉडक्ट ऑफ डेव्हिएशन्स of the observed values of x and y from their respective mean. This is the definition of covariance. It is defined as mean of product of deviations of the observed values of x and y from their respective means. This is the definition of covariance. मग याचा फॉर्म्युला काय येतो बघूया आपण. Let us have sample of n pairs of observations. आपलं ज्या वेळेला सॅम्पल असतं, ज्या वेळेला बायवेरिएट डेटा असतो त्यावेळेला, तर ते सॅम्पलमधलं पहिलं जे ऑब्झर्वेशन असतं त्याची पहिलं ऑब्झर्वेशन म्हणजे तुम्हाला ती पेअरच मिळते एका अकॉर्डिंग टू एक्स कॅरेक्टर आणि अकॉर्डिंग टू वाय कॅरेक्टर अशानुसार. सो लेट अस हॅव अ सॅम्पल ऑफ n पेअर्स ऑफ ऑब्झर्वेशन्स xi yi on the variables x comma y. The covariance of x comma y for the given sample is given by covariance between x comma y is equal to 1 by n summation xi minus x bar into yi minus y bar. आता इथं तुम्ही जर बघितलं तर this is a mean of the product of deviations of observed values from their respective means. असं आहे. आता हा फॉर्म्युला जो आहे पहिला लिहिलेला तो जर आपण सिम्प्लिफाय केला तर आपल्याला त्याचा सिम्प्लिफाईड फॉर्म कॅल्क्युलेशन पर्पजसाठी जो सोपा जाऊ शकतो तो कोणता आहे तर कोव्हेरियन्स बिटवीन एक्स वाय इज इक्वल टू 1 बाय n इंटू समेशन एक्स आय वाय आय मायनस एक्स बार इंटू वाय बार, वेअर एक्स बार इज इक्वल टू समेशन एक्स आय डिवाइड बाय n अँड वाय बार इज इक्वल टू समेशन वाय आय डिवायडेड बाय n. अशा पद्धतीने आपण त्याचा कोव्हेरियन्स काढू शकतो. The interesting nature of this measure is that it may be positive, 0 or negative according to the nature of correlation between two variables. म्हणजे हा कोव्हेरियन्स जो असतो, जसा आपला व्हेरिएशन आपण बघतो व्हेरियन्सनं काढतो, ते व्हेरियन्स हा आपला नॉन निगेटिव्ह असतो, कधीही निगेटिव्ह येत नाही, 0 तर येतो किंवा तो पॉझिटिव्ह तरी असतो. तसं हा कोव्हेरियन्स जो आहे तो आयदर निगेटिव्ह असतो, पॉझिटिव्ह असतो किंवा 0 सुद्धा असू शकतो. नेक्स्ट, इफेक्ट ऑफ चेंज ऑफ ओरिजिन अँड स्केल ऑन कोव्हेरियन्स. कोव्हेरियन्सवरती तुमच्या चेंज ऑफ ओरिजिन अँड स्केलचा काय इफेक्ट होतो तर कोव्हेरियन्स इज इनव्हेरियंट टू चेंज ऑफ ओरिजिन बट व्हेरियंट टू चेंज ऑफ स्केल. कोव्हेरियन्स तुमचं जे काय ओरिजिनल व्हेरिएबल आहे त्या ओरिजिनल व्हेरिएबलमध्ये आपण काहीतरी शिफ्ट ऑफ ओरिजिन केला तर त्या शिफ्ट ऑफ ओरिजिनचा कोव्हेरियन्सवरती काहीही परिणाम होत नाही. जो ओरिजिनल व्हेरिएबलचा कोव्हेरियन्स होता तोच तुमच्या नव्या व्हेरिएबलचा कोव्हेरियन्स राहणार आहे, फक्त जर आपण शिफ्ट ऑफ ओरिजिन केला तर.
पण शिफ्ट ऑफ स्केल केला किंवा चेंज ऑफ स्केल केला तर मात्र तुमच्या नवीन व्हेरिएबलचा कोव्हेरियन्स आहे तो मात्र बदलतो. म्हणजे ह्याचा अर्थ कोव्हेरियन्स इज व्हेरियंट टू चेंज ऑफ स्केल. Now we are going to study the coefficient of Karl-Pearson's coefficient of correlation. What is the formula of Karl-Pearson's coefficient of correlation? So a mathematical method for measurement of intensity or degree of relationship between two variables was suggested by Karl-Pearson and is called correlation coefficient between two variables. मॅथमॅटिकली तुमच्या दोन व्हेरिएबलमधलं कोरिलेशन काढायचं असेल तुम्हाला तर ती जी मेथड डेव्हलप केली गेलेली आहे मॅथमॅटिकली तर ती कार्ल पियर्सननं ती डेव्हलप केलेली आहे. दॅट मेजर्स दी इंटेन्सिटी ऑर डिग्री ऑफ लिनियर रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल्स एक्स अँड वाय. आता ते जे डिनोट करतात ते कसं डिनोट करतात कार्ल पियर्सन कोरिलेशन कोएफिशिएंट इट इज डिनोटेड बाय स्मॉल r or simply r into bracket xy or r suffix xy or correlation CORR in bracket x comma y अशा कोणत्याही पद्धतीने ते कार्ल पियर्सन कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन काय करतात डिनोट करतात. तर हा जो कार्ल पियर्सनचा कोरिलेशन कोएफिशिएंट आहे इट इज अ न्यूमेरिकल मेजर ऑफ लिनियर रिलेशनशिप बिटवीन द व्हेरिएबल्स. हे लक्षात ठेवा लिनियर रिलेशनशिप ते न्यूमेरिकल मेजर आहे. नॉन लिनियर रिलेशनशिप असेल तर ती कार्ल पियर्सनच्या कोरिलेशन कोएफिशिएंट वरून आपल्याला सांगता येणार नाही. पण देयर इज अ लिनियर रिलेशनशिप फाइंड करण्याचाच हे मेजर आहे आपला. अँड इज ऑब्टेन्ड ॲज त्याचा फॉर्म्युला काय किंवा डेफिनेशन काय तर इट इज अ ratio of covariance between x and y to the product of standard deviations of x and y. म्हणजे दोन व्हेरिएबल जे आहेत आपले x आणि y त्या दोन व्हेरिएबल मधला कोव्हेरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशनचा प्रॉडक्ट ह्या दोघांचा आपण रेशो घेतला तर तो आपल्याला काय मिळतो कोरिलेशन कोएफिशिएंट कार्ल पियर्सन्स कोरिलेशन कोएफिशिएंट. मग सिम्बॉलिकली आपण त्याचा फॉर्म्युला कसा लिहिणार बघा इथं. सिम्बॉलिकली r is equal to according to the definition covariance between x comma y divided by sigma x into sigma y. मग आपण त्यामध्ये फॉर्म्युले पुट करूया. कोव्हेरियन्सचा फॉर्म्युला मगाशी आपण बघितल्याप्रमाणे 1/n summation xi into yi minus x bar into y bar divided by in first positive square root 1/n summation xi square minus x bar square into in another square root 1/n summation yi square minus y bar square. अशा पद्धतीने काय होत आहे तुम्हाला तो फॉर्म्युला मिळतोय. आता हा फॉर्म्युला आपण सिम्प्लिफाय केला अजून म्हणजे न्यूमरेटर मधून 1/n कॉमन काढला आणि डिनॉमिनेटर मधून सुद्धा 1/n कॉमन काढला तर पहिल्या स्क्वेअर रूट मधून 1/n कॉमन काढला तर काय होईल तो स्क्वेअर रूट 1/n बाहेर येईल तसाच आणि दुसऱ्या स्क्वेअर रूट मधून 1/n कॉमन काढला तर तो स्क्वेअर रूट 1/n बाहेर येईल आणि स्क्वेअर रूट 1/n इंटू स्क्वेअर रूट 1/n 1/n मिळेल डिनॉमिनेटरला आणि न्यूमरेटरला आहे असा 1/n तुमचा कॉमन निघेल आणि न्यूमरेटरचा 1/n आणि डिनॉमिनेटरचा 1/n कॅन्सल होईल आणि फायनल तुम्हाला फॉर्म जो मिळेल तो काय असेल बघा इथं तिसऱ्या स्टेपला मी दिलाय r इज इक्वल टू समेशन xi yi मायनस n इंटू x बार y बार डिवायडेड बाय स्क्वेअर रूट summation xi square minus n into x bar square into in another square root summation yi square minus n into y bar square. In this way the formula of Karl Pearson's correlation coefficient between x and y. So magnitude of a numerical value of r measures the degree of correlation. म्हणजे त्याची जी मॅग्निट्यूड व्हॅल्यू येते फक्त ती डिग्री मोजते हाय डिग्री लो डिग्री परफेक्ट वगैरे वगैरे आणि त्याचं साइन जे असतं आरचं दॅट इंडिकेट्स द टाइप ऑफ कोरिलेशन. म्हणजे साइन जे आहे पॉझिटिव्ह साइन असेल तर म्हणणार आपण पॉझिटिव्ह कोरिलेशन निगेटिव्ह साइन असेल आरचं तर म्हणणार आपण देर इज अ निगेटिव्ह कोरिलेशन. परंतु आरची जी मॅग्निट्यूड फक्त व्हॅल्यू आहे साइन गृहीत न धरता जी नुसती व्हॅल्यू ज्याला आपण म्हणतो ती व्हॅल्यू जी आहे ती काय ठरवते तुमच्या कोरिलेशनची डिग्री ठरवत असते. त्याचं आपण इंटरप्रिटेशन ऑफ आर कसं द्यायचं ते आपण इथं बघणार आहोत.
बघा, इफ आर इज इक्वल टू 1 तर शक्यतो आरची व्हॅल्यू -1 आणि +1 मध्येच लाय होते. कमीत कमी आली तर ती -1 असेल, जास्तीत जास्त आली तर ती +1 असेल. मग जर समजा आर इज इक्वल टू +1 असेल, दिस इम्प्लाइज दॅट देअर इज अ परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन. आता इथं काय बघा, आरचं साईन जे आहे कोरिलेशन कोएफिशियंट किती आहे +1. सो प्लस इज नथिंग बट दी पॉझिटिव्ह कोरिलेशन अँड देअर इज अ हायेस्ट व्हॅल्यू in the positive side of R. So it is a perfect positive correlation between the two variables. In this way we can interpret R. Second, if value of R is -1, minus indicates that there is a negative correlation and magnitude value is extreme value of R. So there is a perfect negative correlation between given two variables. Now if R is equal to 0, it indicates there is a no correlation between the two variables, means variables are uncorrelated. समजा मॅग्निट्यूड व्हॅल्यू तुमची फक्त मॉड आर ही काय आली 0.5 पेक्षा जास्त आली, 0.5 आणि 0.5 पेक्षा जास्त आली तर आपण म्हणणार देअर इज अ हाय डिग्री कोरिलेशन. मग ती त्याचा साईन काय आहे त्याच्यावरनं पॉझिटिव्ह निगेटिव्ह ठरेल, पण फक्त मॅग्निट्यूड व्हॅल्यू जर 0.5 पेक्षा जास्त आली तर आपण म्हणणार देअर इज हाय डिग्री कोरिलेशन बिटवीन द व्हेरिएबल्स. तसंच फक्त मॅग्निट्यूड व्हॅल्यू ही 0.5 पेक्षा जर कमी आली तर आपण म्हणणार देअर इज अ लो डिग्री कोरिलेशन बिटवीन गिवन टू व्हेरिएबल्स. मग त्याच्या साईनवरून ठरेल पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, पण फक्त मॅग्निट्यूड व्हॅल्यू जर 0.5 पेक्षा लहान असेल तर लो डिग्री कोरिलेशन आहे असं आपण म्हणणार आहोत. अशा पद्धतीने आपण आरच्या व्हॅल्यू काय येत आहेत त्याच्यावरनं त्याच्या कोरिलेशनबद्दल इंटरप्रिटेशन घेऊ शकतो. वी कॅन इंटरप्रिट दी व्हॅल्यू ऑफ आर इन धिस वे. नाव नेक्स्ट पॉइंट इज प्रॉपर्टीज ऑफ द कोव्हेरियन्स अँड कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन. कोरिलेशन कोइफिशियंट आणि कोव्हेरियन्सच्या प्रॉपर्टीज आपण इथं या ठिकाणी बघणार आहोत. पहिल्यांदा आपण कोव्हेरियन्सच्या प्रॉपर्टी बघू, देन कोरिलेशनच्या पाहूयात. तर कोव्हेरियन्स बिटवीन XY इज नथिंग बट दी कोव्हेरियन्स बिटवीन YX. म्हणजे तुम्ही जरी व्हेरिएबल तुमचे मागं पुढे केले, अल्टरनेट केले, जागा त्याचे चेंज केल्या फक्त, तर कोव्हेरियन्स त्यामधला बदलतो असं होत नाही, कोव्हेरियन्स सेमच राहतो. सो कोव्हेरियन्स बिटवीन XY इज इक्वल टू कोव्हेरियन्स बिटवीन YX. सेकंड, कोव्हेरियन्स बिटवीन XX इज इक्वल टू व्हेरियन्स ऑफ X. म्हणजे त्याच व्हेरिएबलचा त्याच व्हेरिएबल सोबतचा कोव्हेरियन्स हा म्हणजे त्या व्हेरिएबलचा व्हेरियन्स असतो. नेक्स्ट, covariance between AX plus B and CY plus D is equal to AC into covariance between XY. हा म्हणजे AX plus B and CY plus D is nothing but shift of origin and scale. मग आपण वरती एक बघितलेला आहे रिझल्ट काय, तर कोव्हेरियन्स वरती तुमच्या शिफ्ट ऑफ स्केल म्हणजे चेंज ऑफ स्केलचाच फक्त परिणाम होतो, चेंज ऑफ ओरिजिनचा कोणताही परिणाम होत नाही. मग ज्या पद्धतीनं तुमच्या व्हेरिएबलला ते कॉन्स्टंट मल्टिप्लाय किंवा डिवाइड झाले त्याच पद्धतीनं तुमच्या कोव्हेरियन्सला सुद्धा ते कॉन्स्टंट मल्टिप्लाय किंवा डिवाइड होतात आणि आपल्याला नवीन व्हेरिएबलचा कोव्हेरियन्स मिळतो. म्हणजे इथं A हा Xला मल्टिप्लायर आहे, C हा Yला मल्टिप्लायर आहे, त्यामुळं A इंटू C दॅट इज AC इंटू कोव्हेरियन्स बिटवीन XY अशी आपल्याला व्हॅल्यू मिळाली. म्हणजे ओरिजिनल तुमचा जो कोव्हेरियन्स होता त्यामध्ये A आणि C न मल्टिप्लाय केलं तर नवीन जे व्हेरिएबल आहेत AX प्लस B आणि CY प्लस D याचा कोव्हेरियन्स आपल्याला मिळतो. नेक्स्ट, RXY इज इक्वल टू RYX म्हणजे एका व्हेरिएबलचा दुसऱ्या व्हेरिएबल बरोबरचं कोरिलेशन इज इक्वल टू दुसऱ्या व्हेरिएबलचं पहिल्या व्हेरिएबल बरोबर कोरिलेशन. हे दोन्ही इक्वल असतात कारण किंवा त्यावरूनच आपण असं म्हणू शकतो की कोरिलेशन कोइफिशियंट इज अ सिमेट्रिक. कारण तुम्ही जरी जागा शिफ्ट केल्या X आणि Yच्या, Y पहिल्यांदा घेतला X नंतर घेतला तरी तुमच्या कोरिलेशनमध्ये कोणताही फरक पडत नाही. नेक्स्ट, फिफ्थ प्रॉपर्टी, द कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन R is independent of change of origin and change of scale.
म्हणजे तुमच्या चेंज ऑफ स्केलचा आणि चेंज ऑफ ओरिजिनचा कोणताही परिणाम तुमच्या कोरिलेशन कोइफिशियंट वरती होत नाही. सो फक्त तुमच्या एच आणि के किंवा आपण त्याला म्हणूया तुमचे स्केल पॅरामीटर, चेंज ऑफ स्केल करण्यासाठी जे पॅरामीटर तुम्ही वापरता त्याचे साईन जर सेम असतील तर कोणताही परिणाम होणार नाही. फक्त साईन अपोजिट असतील तर मात्र तुमच्या कोरिलेशन कोइफिशियंटचं साईन तेवढं बदलतं, मॅग्निट्यूड व्हॅल्यू बदलत नाही. म्हणजे इफ वी चेंज the variable x to variable u by the transformation x minus a upon h and variable y to variable v by the transformation y minus b by k, then the correlation of u and v, that is ruv, is equal to mod hk upon hk into rxy. मग mod hk upon hk हे एकमेकांना कॅन्सल होतील. पण कशा पद्धतीने कॅन्सल होतील? जर समजा एच आणि केचं साईन सेम असेल तर मात्र आर यू व्ही इज इक्वल टू आर एक्स वाय राहील. साईन मात्र वेगळे असतील तर मात्र मॉड एच के तुमचं पॉझिटिव्ह येईल आणि एच आणि केचं मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह येईल. ओके, त्यामुळे ते निगेटिव्ह त्याला अटॅच होईल. त्यामुळे आर यू व्ही विल बी मायनस आर एक्स वाय. दॅट इज वेन सायन्स ऑफ एच आणि के आर अपोजिट, वेगवेगळे असतील. म्हणजे एच पॉझिटिव्ह असेल आणि के निगेटिव्ह असेल किंवा के पॉझिटिव्ह असेल आणि एच निगेटिव्ह असेल, अशा पद्धतीने जर असलं तर मात्र तुमचा आर यू व्ही इज इक्वल टू मायनस आर एक्स वाय तुम्हाला असेल. सिक्स्थ प्रॉपर्टी जी आहे ती आर एक्स वाय कोरिलेशन कोइफिशियंट लाईज बिटवीन, ॲक्च्युली इट लाईज बिटवीन -1 to +1. देर इज अ मिस्टेक इन रायटिंग. I have written here rxy lies between 0 to 1, but it is not true. It lies between -1 to +1. You just keep in mind, that is r lies between, Karl Pearson's correlation coefficient lies between -1 to +1, not 0 to 1. Here is a mistake, you can correct it. Okay, so in this way we have studied about the Karl Pearson's correlation coefficient. So for today's lecture we are going to stop here. In next lecture we will see some numerical problems on Karl Pearson's correlation coefficient, how the Karl Pearson correlation coefficient is calculated numerically and how it is interpreted. So for today's lecture we are going to stop. Thank you.